सध्या आता जखमींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। सकाळी 5:30 वाजेच्या दरम्यान हा अपघात झालेला होता। बस चालकाचं सापुतारा घाटामधल्या एका अवघड वळणावर बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बस थेट 200 फूट दरीत जाऊन कोसळली। या अपघातामध्ये बसचा अक्षरशः चेंदामेंदा झालेला आहे। 7 जण जागीच ठार झालेले आहेत। आता त्या ठिकाणी मदत कार्य तातडीने सुरू करण्यात आलेलं होतं। गुजरात सरकारच्या आरोग्य विभागाची यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेली होती आणि महाराष्ट्राची देखील काही पथक त्या ठिकाणी दाखल झालेलं होतं आणि जखमींना आता तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। एकूणच आपण जर हा सगळा परिसर बघितला तर दाट जंगल या सगळ्या परिसरामध्ये आहे। अतिशय अवघड असा हा घाट आहे आणि या घाटामध्ये पहाटेच्या वेळी बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा सर्व अपघात झाला होता। या अपघातामधले जे मयत आणि जखमी आहेत ते सर्व मध्य प्रदेशमधील असल्याचं कळतंय। नाशिकमध्ये देवदर्शन करून ते गुजरातमध्ये देवदर्शनाला निघालेले असताना हा सर्व अपघात झालेला आहे। सध्या मदत कार्य वेगाने त्या ठिकाणी सुरू आहे आणि जखमींवर आता उपचार सुरू करण्यात आलेले आहे। मात्र त्यातील काहींची प्रकृती ही चिंताजनक असल्याने त्यांना निश्चितच एकूणच या बसची आपण परिस्थिती बघितली तर हा अपघात किती भीषण होता हे लक्षात येतं। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर नाशिकहून देवदर्शन करून गुजरातकडे देवदर्शनासाठी जात असताना हा भीषण अपघात झालेला आहे आणि या बसमधील सर्व मयत जखमी हे मध्य प्रदेशमधील असल्याची माहिती सध्या समोर येते।